नमस्कार. कन्या राशीच्या मंडळींनो, सप्टेंबर महिन्यात प्रेमाची संधी तुमच्या समोर असू शकते. पण प्रश्न असा आहे, तुम्हीच निर्णय घेण्यात उशीर करत आहात का? समोरची व्यक्ती तुमच्या विरुद्ध नाही, पण तुमच्या मनातला संभ्रम नात्याच्या आड येतोय का? आणि ज्यांचा नो कॉन्टॅक्ट आहे त्यांच्यासाठी तर या महिन्यात एक महत्त्वाचा संकेत दिसत आहे. चला पाहूया, सप्टेंबर 2026 मध्ये कन्या राशीच्या प्रेमजीवनात नेमकं काय घडू शकतं. सिंगल असाल तर तुमच्या आयुष्यात एखादी व्यक्ती असण्याची शक्यता आहे, मैत्री आहे, जवळीक आहे आणि समोरच्या व्यक्तीचा तुमच्याबद्दलचा ॲटिट्यूड पॉझिटिव्ह असू शकतो. म्हणजे अडथळा समोरच्या व्यक्तीकडून कमी आणि तुमच्या स्वतःच्या डिसिजन मेकिंगमध्ये जास्त असू शकतो. एखादं पाऊल पुढे टाकावंसं वाटतं, पण लगेच मन मागे खेचतो. आता बोलावं का? थोडं थांबावं का? हे नातं पुढे न्यायचं का? अशा प्रश्नांमध्ये तुम्ही अडकू शकता. यामागे वक्री शनीचा 7व्या भावातील प्रभाव महत्त्वाचा ठरू शकतो. म्हणून सप्टेंबरमध्ये तुमच्यासाठी प्रश्न फक्त प्रेम मिळण्याचा नाही, तर स्वतःच्या मनाला स्पष्ट दिशा देण्याचा आहे. जर तुम्ही लव्ह अफेअर किंवा लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असाल तर समोरची व्यक्ती तुमच्यासाठी सिरियस असण्याची शक्यता आहे. नात्यात जवळीक आहे, कमिटमेंट आहे, पण इथे एक गोष्ट विशेष महत्त्वाची ठरेल, रिस्पेक्ट. तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या भावना गृहीत धरल्यात, तिच्या सेल्फ रिस्पेक्टकडे दुर्लक्ष केलं, तर प्रेम असूनही टेन्शन निर्माण होऊ शकतं. कारण नातं फक्त प्रेमावर टिकत नाही, प्रेमासोबत रिस्पेक्टही आवश्यक असतो. या काळात विवाहाचा स्पष्ट योग दिसत नाही, त्यामुळे आता नातं पुढच्या टप्प्यावर नेण्यापेक्षा सध्याचं नातं किती मजबूत आहे याकडे लक्ष देणे अधिक महत्त्वाचं ठरेल. आणि ज्यांचा संवाद पूर्णपणे तुटला आहे, तर नो कॉन्टॅक्ट लोकांसाठी पुढे एक महत्त्वाचा संकेत आहे. कन्या राशीच्या विवाहित लोकांसाठी सप्टेंबरचा काळ मिश्र स्वरूपाचा राहू शकतो. मॅरेज जीवनात मतभेद, असमाधान किंवा आणखी काही तणाव जाणवू शकतो. वक्री शनीचा प्रभाव मॅरेज जीवनावर प्रेशर निर्माण करू शकतो. पण याची सकारात्मक बाजू अशी आहे, समस्या आली म्हणजे नातं तुटेलच असं नाही. विशेषतः 7 ते 26 सप्टेंबर या काळात समस्या समोर आल्या तरी त्यावर तोडगा काढण्याची तुमची क्षमता चांगली राहू शकते. म्हणून प्रत्येक मतभेदाला नात्याचा शेवट समजू नका. काही वेळा समस्या नातं तोडण्यासाठी नसतात, तर नातं किती मजबूत आहे हे दाखवण्यासाठी येतात. एक्स्ट्रा अफेअर आता एक संवेदनशील मुद्दा. विवाहित कन्या राशीच्या लोकांच्या मनात या महिन्यात दुसऱ्या व्यक्तीबद्दल आकर्षण किंवा रोमॅन्टिक थॉट्स निर्माण होण्याची शक्यता आहे. एखाद्या व्यक्तीची कन्व्हर्सेशन वाढू शकतं, जवळीक वाढू शकते आणि मन काही काळ त्या व्यक्तीकडे आकर्षित होऊ शकतं. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे, आकर्षण म्हणजे रिलेशनशिप नाही. भावना निर्माण होऊ शकतात, पण योग्य आणि अयोग्य ओळखण्याची तुमची बुद्धी तुमची मोठी ताकद ठरू शकते. म्हणून या महिन्यात मन आणि बुद्धी यांच्यात संघर्ष जाणवला तरी प्रत्येक भावनेवर ताबडतोब निर्णय घेणे आवश्यक नाही. नो कॉन्टॅक्ट आता कन्या राशीच्या नो कॉन्टॅक्ट लोकांसाठी सगळ्यात महत्त्वाचा भाग, तुमच्या आयुष्यामध्ये एक व्यक्ती अजूनही आहे, पण आज तुमच्यात कोणताही कॉन्टॅक्ट नाही. इथे ग्रहस्थितीचा संकेत काहीसा वेगळा आहे. समोरच्या व्यक्तीचा ॲटिट्यूड तुमच्याबद्दल पॉझिटिव्ह असू शकतो, म्हणजे समस्या तिच्या मनातच आहे असं दिसत नाही. खरा प्रश्न आहे तुमच्या कन्फ्युजनचा. तुम्हाला पुन्हा बोलायचं आहे का? रियुनियन हवं आहे का? रिलेशनशिप पुन्हा सुरू करायचं आहे का? की फक्त जुन्या आठवणींमध्ये तुम्ही अडकलेले आहात? हे आधी स्वतःला स्पष्ट करा. कारण संधी असली, समोरची व्यक्ती पॉझिटिव्ह असली तरी निर्णय घेण्यात खूप उशीर झाला तर परिस्थिती बदलू शकते. म्हणून या महिन्यात एक गोष्ट टाळा, अतिविचार. कारण कधीकधी आपण नातं गमवत नाही, आपण ते गमवण्याच्या भीतीत संधी गमावतो. कन्या राशीच्या मंडळींनो, सप्टेंबर 2026चा तुमच्या प्रेमजीवनासाठी सगळ्यात मोठा संदेश आहे क्लॅरिटी. सिंगल असाल तर समस्या कदाचित समोरच्या व्यक्तीत नाही, तुमच्या निर्णयात असेल. रिलेशनशिपमध्ये असाल तर प्रेमासोबत रिस्पेक्ट ठेवा. विवाहित असाल तर मतभेद म्हणजे शेवट नाही. अट्रॅक्शन निर्माण झालं तर आकर्षण आणि रिलेशनशिप यामधील फरक लक्षात ठेवा. आणि नो कॉन्टॅक्ट असेल तर समोरची व्यक्ती पॉझिटिव्ह असण्याची शक्यता आहे. पण पुढचं पाऊल तुमच्या क्लॅरिटीवर अवलंबून आहे. म्हणून स्वतःला एक प्रश्न विचारा, मला खरंच काय हवं आहे? उत्तर स्पष्ट झालं की पुढचं पाऊलही स्पष्ट होईल. ग्रहांचे संकेत, भावनांची चाहूल अमोघ सोबत जाणून घ्या. धन्यवाद.